तालुक्यातील सोनी येथे तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दुर्दैवी आहे। दुसऱ्याची शेती कसायला घेतलेल्या शेतकऱ्याने द्राक्ष बागेसाठी कर्ज घेतले होते। मात्र अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेचे नुकसान झाल्याने कर्जाचा डोंगर वाढला। कर्जाला कंटाळून सुसाईड नोट लिहून ठेवत शेतकऱ्याने आपले जीवन संपवले। त्यामुळे संबंधित शेतकऱ्याला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषीवर कारवाई करावी, तसेच मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना शासनाने मदत देण्यासह शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजितदादा घाटे यांनी केली। मिरज तालुक्यासह जिल्ह्यात कर्जाच्या वसुलीसाठी शेतकऱ्याचा छळ होत असल्यास वंचित बहुजन आघाडीकडे तक्रारी द्याव्यात असे आवाहन इंद्रजित घाटे यांनी केले। दुष्काळजन्य परिस्थिती, अवकाळी पूर परिस्थिती यामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांना शासनाने 100% सरसकट कर्जमाफी द्यावी, सोनी येथील आत्महत्या केलेल्या मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, तसेच शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या दोषींची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी इंद्रजित घाटे यांनी केली। आज तालुका मिरज सोनी येथील गणेश जगताप या शेतकऱ्याने आत्महत्या केली। या कुटुंबाला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्वांनी भेट दिली, त्या कुटुंबाचं सांत्वन दिलं। अतिशय दुःखद घटना, एका शेतकऱ्याने आत्महत्या करावी अशी घडली आहे। गणेश जगताप यांनी 3-4 वर्षापूर्वी एक द्राक्षबाग करायला घेतलेली आणि त्या द्राक्षबागांसाठी सोसायटीचं कर्ज काढलेले। त्या कर्जाचा तगादा लावल्याने त्यांनी आत्महत्या केली असे त्यांच्या कुटुंबाने आम्ही भेट घेतली आहे सांगितले। त्या आत्महत्यामागे जे दोषी असतील त्यांच्यावर सखोल कारवाई झाली पाहिजे अशी वंचित बहुजन आघाडी अशी आमची मागणी आहे। तसेच त्यांच्या कुटुंबांना शासनाने आर्थिक मदत मिळावी अशी आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे। अतिशय दुःखद घटना आहे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने। त्या बेजबाबदार सरकारला माझी विचार नाही, शेतकरी आत्महत्या करतात, कुठे आजचे दिन आहेत। सरकारने दोषींवर लवकरात लवकर कारवाई करून त्या कुटुंबाला मदत दिली पाहिजे, वंचित बहुजन मागणी आहे ती पूर्ण झाली पाहिजे। जय भीम, जय महाराष्ट्र।